नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेडबॅब्स अकॅडमीमध्ये. चला सुरू करूया आजचे प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, अ पेशंट विथ हार्ट फेल्युअर इज ऑन डायरेटिक्स. ओके, हार्ट फेल्युअरचा पेशंट आहे जो डायरेटिक्सवरती आहे. विच इज अ ॲक्युरेट इंडिकेटर ऑफ सच पेशंट्स हेल्थ स्टेटस. चलो ठीक आहे, हार्ट फेल्युअरवाला पेशंट आहे म्हणते आणि डायरेटिक यूज करत आहे, आणि अशा पेशंटमध्ये इंडिकेटर विचारलं कशाचं, हेल्थ स्टेटसचं. ठीक आहे, तर पहिले तर समजून घ्या, पर्सन ऑन डायुरेटिक्स. डायरेटिकवाला जो पर्सन असते याच्यामध्ये इंटेक किती असो म्हणजे रिगार्डलेस ऑफ इंटेक आउटपुट निघत राहते. ठीक आहे, म्हणजे इंटेक असो किंवा नसो, आउटपुट चालू राहते, आउटपुट निघत राहते. ठीक आहे, म्हणजे काय होते, याचा अर्थ काय आहे की आपलं जे शरीर आहे, ठीक आहे, शरीर आहे याच्यात पाणी येऊ का नाही येऊ, वॉटर टाकत आहो का नाही टाकत आहो काही घेणं नाही, पण पाणी बाहेर निघून राहिलं. ठीक आहे, तर मग आपल्याला कशावरून कळण कशावरून कळण. एक तर गोष्ट आहे की इंटेक आउटपुट आपण करतो, बरोबर आहे, इंटेक आउटपुट करतो, पण डायुरेटिक जेव्हा घेतो आपण तेव्हा आपल्याला हे सगळं काही देत नाही, हे एक्झॅक्ट अमाऊंट देत नाही आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट कोण देते, वेट देते, कारण ते हेल्थ स्टेटस विचारलंय, बरोबर आहे. तर जर माणसाचं जर वजन कमी होत असं याच्यात डायरेटिक घेताना, ते समजून जायचं की शरीरातून एक्सेस वॉटर कुठे चाललंय, बाहेर चाललंय. ठीक आहे, तर या कंडिशनमध्ये, कोणत्या कंडिशनमध्ये, हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये जे हेल्थ इंडिकेटर असते, हेल्थ स्टेटसचे इंडिकेटर असते, ते कोणतं आहे, वेट आहे. ठीक आहे, वजन आहे, लक्षात ठेवा. आता हे इंटेक आउटपुट कशामध्ये असते, हे असते किडनी फेल्युअरमध्ये. किडनी फेल्युअर, ओके, किडनी फेल्युअरमध्ये इंटेक आउटपुट चार्ट लक्षात ठेवायचं, आणि हार्ट फेल्युअरमध्ये काय, तो वेट. ओके, चलो नेक्स्ट. इफ वुमन्स वेट इज 55 kg, तिचं वजन किती आहे, वेट किती आहे, 55 kg आहे. ठीक आहे, आणि हाईट किती आहे, 0.16 सेंटीमीटर. चलो, हाईट आहे 1.65 से मीटरमध्ये दिलेलं आहे. चलो, बहुत बढ़िया. देन बॉडी मास इंडेक्स काढा म्हणते. ठीक आहे, सो BMIचा फॉर्म्युला काय आहे, BMI इज इक्वल टू वेट इन kg, वेट इन kg डिवायडेड बाय हाईट इन मीटरचा स्क्वेअर, असा याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता टाकू याच्यात. तर आपल्याकडे वेट किती आहे, 55. ठीक आहे, आणि आपल्याकडे हाईट किती आहे, 1.65 चा स्क्वेअर करायचा आपल्याला. 1.65 चा स्क्वेअर म्हणजे 1.65 मल्टिप्लाय बाय 1.65 असा. ठीक आहे, तर 55 डिवायडेड बाय मल्टिप्लाय जर केलं तर याचं आन्सर किती येते, याचं आन्सर येते 2.722 समथिंग, 735 समथिंग. ठीक आहे, आणि याचं जर डिव्हिजन केलं तर याचा आन्सर येते, आता पहा ना, दोन्ही डिवाइड करायला 5ला, म्हणजे असं जर टाकलं आपण 55 आणि 2.7च घेऊ आपण, जास्त काही घेऊ नये. तर 27 दुणे जर केलं आपण ना, त्यातून 14 दुणे जर केलं तर 54 येते, बरोबर आहे. एक उरते, मग शून्य घ्या लागते, 20, हे आपला आन्सर इथं आहे, 20. ठीक आहे, 20 पॉईंट समथिंग काहीतरी येणार, पण आपल्याला तेवढंच पाहिजे, तर आपला आन्सर काय आहे, 20. चलो, फॉर्म्युला लक्षात ठेवा, BMIचा फॉर्म्युला वेट इन kg डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. ठीक आहे, चलो नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द इम्युनोग्लोबुलिन synthesized by plasma cells that is responsible for allergic reaction. व्हेरी गुड, चांगला, खूप मस्त प्रश्न आहे. इम्युनोग्लोबिन याच्या आधी पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर तुम्ही ते जर व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या सगळंच लक्षात असेल, है ना. IgG, इम्युनोग्लोबिन, IG. तर आपल्याकडे इम्युनोग्लोबिन कोणती असते, IgM, IgA, IgD, IgE आणि IgG. ठीक आहे, तर आता विचारलं कोणतं आहे, ॲलर्जिक रिॲक्शन. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला माहिती आहे याचा आन्सर काय, ई आहे. ई फॉर ॲलर्जी, असं ई वरून लक्षात ठेवायचं, ॲलर्जी. ई कशासाठी आहे, ॲलर्जीसाठी. ठीक आहे, मग बाकीचं कशासाठी आहे, त्या व्हिडिओमध्ये आहे, दिलेलं आहे मी, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर, पण तरी एकदा तुम्हाला आठवण करून देतो. ठीक आहे, IgG असते, IgG मदरकडून भेटते. ठीक आहे, प्लासेंटा क्रॉस करते, क्रॉस प्लासेंटा
ठीक आहे. आणि कोणाकडून भेटत आहे? मदरकडून. पॅसिव्ह इम्युनिटी. इंडिकेट काय करते? जर ही IgG वाढली म्हणजे काय होते? याचं इंडिकेशन काय आहे? तर इन्फेक्शन, पण कोणतं? क्रोनिक इन्फेक्शन. कारण याला वाढासाठी वेळ लागते. क्रोनिक इन्फेक्शन इंडिकेट करते जर IgG वाढली. ठीक आहे. चलो, दुसरी कोणती आहे? आणि हा IgG बद्दल आणखी एक गोष्ट, 80% इम्युनोग्लोबुलिन्स IgGच असते. चलो, नंतर IgE तर सांगितलंच आहे, ॲलर्जी आणि हायपर सेन्सिटिव्हिटी हायपर सेन्सिटिव्हिटीमध्ये वाढते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे IgA कशातून मिळते? ब्रेस्ट मिल्क. IgA मिळते ब्रेस्ट मिल्कमधून. ठीक आहे. आणि कशात सिक्रेट होते? तर हे सिक्रेट होते स्वेटमध्ये, म्हणजे ब्रेस्ट मिल्कमध्ये सिक्रेट होते ऑब्व्हियसली, स्वेटमध्ये, टीअरमध्ये, अश्रूंमध्ये ना, आणि सलायवा, या सगळ्यात सिक्रेट होते. त्याच्यानंतर IgMचं काय आहे? IgM इन्फेक्शनमध्ये मिळते. इन्फेक्शन, आता ते जसं क्रोनिकमध्ये होत होतं ना, हे जसं क्रोनिकमध्ये आहे, हे तर कशामध्ये आहे? हे ॲक्यूटमध्ये आहे. ॲक्यूट इन्फेक्शन. सगळ्यात पहिले कोणती इम्युनोग्लोबिन वाढते? IgM वाढते. ठीक आहे. IgD जे आता IgD, तर हे काही तेवढं इम्पॉर्टंट नाही, याच्यावर काही क्वेश्चन येत नाही, काहीच नाही येत, आणि फारच लेस अमाऊंटमध्ये असते. ठीक आहे. चलो, क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड ऑफ किलिंग मायक्रो ऑर्गॅनिझम विथ देअर स्पोर्स. स्पोर्स म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझमचे बच्चे, अंडे म्हणा, अंडे जास्त. मायक्रो ऑर्गॅनिझम प्लस स्पोर्स. तर स्पोर्स आहे ना, खूपच लहान असते आणि हीट रेजिस्टंट असते, तर हे लवकर डिस्ट्रॉय होत नाही. म्हणून जर डिसइन्फेक्शन किंवा फ्लेमिंग किंवा इन्सिनरेशन यांना जर केलं तर हे डिस्ट्रॉय होत नाही. डिस्ट्रॉय कशाने होतं? डिस्ट्रॉय होते स्टरलायझेशननं. त्याचा आन्सर स्टरलायझेशन आहे. आता स्टरलायझेशनबद्दल एक दोन तुम्हाला गोष्टी सांगून देतो. स्टरलायझेशनची बेस्ट मेथड कोणती असते? स्टरलायझेशनची बेस्ट मेथड असते ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्ह तुम्ही खूपदा ऐकलंच नाही, याच्यावर प्रश्न भरपूर येतात. ऑटोक्लेव्हमध्ये कुठली हीट यूज होते असा प्रश्न येते. ठीक आहे. तर कुठली हीट यूज होते? मॉइस्ट हीट यूज होते. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑटोक्लेव्हमध्ये किती टेम्परेचर असते असा प्रश्न येतो. तर 121 डिग्री सेल्सिअस किंवा 250 डिग्री फॅरनहाईट एवढं टेम्परेचर असते. मग ऑटोक्लेव्हमध्ये किती प्रेशर यूज होते असा प्रश्न येतो. तो 15 पाऊंड्स किंवा IPS प्रेशर, एवढं प्रेशर यूज होते. मग ऑटोक्लेव्ह किती मिनिटासाठी केला जातो? तर डिपेंड ऑन मटेरियल, याचं जे रेंज आहे ती आहे 15 ते 20 मिनिट. मटेरियलवर डिपेंड करते, पण 15 ते 20 मिनिटात ऑटोक्लेव्ह होऊन जाते. ठीक आहे. तर हे काय आहे? सगळे इम्पॉर्टंट फाइंडिंग्स आहे याच्या स्टरलायझेशनच्या, ऑटोक्लेव्ह. याच्यावर प्रश्नाला तुमचे सगळं याच्यात होऊन जाते. चला, 5वा आहे एंडोगॅमी मीन्स. आता हा जो प्रश्न आहे हा सोशोलॉजीचा प्रश्न आहे. सोशोलॉजी. ठीक आहे. एंडोगॅमी हा काय? मॅरेजचा प्रकार आहे. मॅरेज. तर मॅरेजचे भरपूर प्रकार असतात. जसं आता तुम्हाला सांगतो मोनोगॅमीचा अर्थ होते एकच स्त्री एकच पुरुष, म्हणजे एक पार्टनर असते, 2 पार्टनर सोबत राहतात, त्याला म्हणते मोनोगॅमी. त्याच्यानंतरचं येते पॉलिगॅमी. ठीक आहे. पॉलिगॅमीचे 2 प्रकार पडतात. एक पडते पॉलिअँड्री, एक असते पॉलिगायनी. ठीक आहे. पॉलिअँड्री म्हणजे एक स्त्री असते, 1 फिमेल, आणि खूप सारे पुरुष असतात. ठीक आहे. ग्रुप ऑफ मेन, त्याला म्हणतो पॉलिअँड्री. अँड्री म्हणजे पुरुष, तर पॉली म्हणजे जास्त पुरुष असतात, त्याच्यात एकच फिमेल असते. आणि पॉलिगायनी म्हणजे एक पुरुष असतो, एक मेल असते, आणि ग्रुप ऑफ फिमेल्स असतात, त्याला म्हणतो आपण पॉलिगायनी. ठीक आहे. त्याच्यानंतर येते पॉलिगायनी नंतर ग्रुप मॅरेज.
ग्रुप मॅरेज कसं आहे की एक ग्रुप असतो, त्याच्यात खूप सारे स्त्री असतात, खूप सारे पुरुष असतात, ते सोबत राहतात कारण त्यांच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस असतात, तर ते रिसोर्सेस शेअर करण्यासाठी ते सोबत राहतात आणि मग ते असं मॅरेज म्हणून राहतात, त्याला ग्रुप मॅरेज असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे त्यांची इंटिमेट रिलेशनशिप असते. ठीक आहे, त्याच्यानंतर एक येते एंडोगॅमी आणि एक असते एक्झोगॅमी. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नात दिलेलं आहे एंडोगॅमी. तर एंडोगॅमीचा अर्थ काय होते? एंडोगॅमी, एंडो म्हणजे च्या आतमध्ये तर कशाच्या? तर सेम कल्चर, सेम सोशल ग्रुप, सेम कल्चर, सेम सोशल ग्रुप किंवा सेम कास्ट म्हणा तुम्ही. ठीक आहे, हे सुद्धा याच्यात येते. तर हे काय एंडोगॅमी. तर याचा सपोजिट एक्झोगॅमी. तर एक्झोगॅमीमध्ये काय करतात? याच्या अपोजिट करतात. डिफरंट कास्ट, डिफरंट कल्चर, डिफरंट ग्रुपमध्ये जर मॅरेज करत असेल पर्टिक्युलर व्यक्ती, तर त्याला काय म्हणतो? एक्झोगॅमी म्हणतो. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? एंडोगॅमी मीन्स, तर ऑप्शन डी आहे. ठीक आहे, वन मस्ट मॅरी विदिन अ कास्ट और कल्चर ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो? एंडोगॅमी. अकॉर्डिंग टू मास्लोज थेअरी, द मोस्ट बेसिक नीड ऑफ ह्युमन बीइंग इज. चला, मास्लो थेअरी आली आहे. मास्लो थेअरी मी तुम्हाला एकदा सांगून देतो काय आहे, कारण मास्लो थेअरी खूपच इम्पॉर्टंट आहे. याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणारच, एक तरी क्वेश्चन याच्यावर राहतेच. ठीक आहे, 1, 2, 3, 4 आणि 5. तर हा ट्रायंगल मास्लोज हायरार्की ट्रायंगल असं म्हटलं जाते याला. ठीक आहे, तर त्याच्या एकदम बेसिकला जे येते ते येते फिजिओलॉजिकल नीड. फिजिओलॉजिकल नीड्स. तर मास्लोची थेअरी कशावरती आहे? नीड्सवरती आहे, म्हणजे आपल्याला कशाची गरज आहे बा, आणि ती गरज आपली कशी कशी वाढत जाते त्यावरती ती थेअरी आहे. ठीक आहे, तर मास्लो हायरार्कीमध्ये असं ट्रायंगल पिरामिड असतो. पिरामिडच्या बेसला म्हणजे ही प्रायमरी आहे, प्रायमरी गरज गरज किंवा नीड, प्रायमरी नीड कोणती आहे माणसाची? तर फिजिओलॉजिकल नीड म्हणजे म्हणजे काय काय येणार आहे? तर जसं जेवण करणे, ठीक आहे, श्वास घेणे, अंगावरती कपडे असणे, राहायला घर असणे, खायला जेवण असणे, प्यायला साफ पाणी असणे. तर हे सगळ्या काय आहे? फिजिओलॉजिकल नीड्स आहे. ह्या सगळ्या फिजिओलॉजिकल नीड कुठे येतात? बेसमध्ये येतात. त्याच्यानंतर जे सेकंड आहे, सेकंड डिग्री नीड्स, म्हणजे एकदा का तुमच्या फिजिओलॉजिकल नीड कंप्लीट झाल्या की माणसाला सेफ्टी आणि सिक्युरिटी पाहिजे असते. सेफ्टी अँड सिक्युरिटी. सेफ्टी अँड सिक्युरिटी म्हणजे आता कसं की बा एखाद्याला थंडी वाजत आहे, तर मग त्याला काय पाहिजे? वॉर्म कपडे पाहिजे आणि लपायला जागा पाहिजे ज्याच्याकडून त्याचं प्रोटेक्शन होईल, किंवा मग त्याला पाणी जे भेटत आहे ते साफ पाणी भेटलं पाहिजे, त्याला बिमाऱ्या नाही झाल्या पाहिजे. ठीक आहे, तर हे सेफ्टीचा विषय आला आहे. तर सेफ्टी सिक्युरिटी सेकंडरी नीडमध्ये येते. ते एकदा पूर्ण झाली की माणूस वरच्या स्तरावरती जातो. इथे आहे लव्ह अँड बिलॉंगिंगनेस. लव्ह अँड बिलॉंगिंगनेस. तर इथे लव्ह अँड बिलॉंगिंगनेसमध्ये आपण काय येतो की बा याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे किंवा त्याची गरज आहे की त्याला प्रेम मिळालं पाहिजे, त्याला काळजी घेणारे लोक मिळाले पाहिजे, त्याला सोसायटीत जागा मिळाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या कशा आहे? थर्ड जागेवर येतात. फोर्थ वरती काय येते? सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम, स्वतःची त्याची अशी किंमत असली पाहिजे, त्याची अशी सोसायटीमध्ये जागा असली पाहिजे आणि त्याला प्राईड फील झाला पाहिजे, त्याच्यामध्ये थोडंसं अभिमान असला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी सेल्फ इस्टीम. आणि लास्ट आहे सेल्फ ॲक्च्युलायझेशन. तर सेल्फ ॲक्च्युलायझेशन सर्वात शेवटची नीड आहे, म्हणजे जोपर्यंत या खालच्या पूर्ण नीड कंप्लीट होत नाही तोपर्यंत सेल्फ ॲक्च्युलायझेशनपर्यंत माणूस पोहोचत नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? मोस्ट बेसिक नीड ऑफ ह्युमन बिंग्स. मोस्ट बेसिक बेसला असते, तर ती काय आहे? फिजिओलॉजिकल. तर ऑप्शन सी जे आहे ते आपलं बरोबर आहे. चलो, 7वा प्रश्न. विच न्यूट्रिएंट इज नॉट फाउंड इन एग. नाही सापडत म्हणते. निगेटिव्ह प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे बाकीचे सापडतात. तर पहिले आपण बघून घेऊ की एका एगमध्ये आपल्याला काय काय मिळते. तर एगमध्ये न्यूट्रिएंट कोणते कोणते असतात. ठीक आहे, तर पहिले तर असते सोडियम सॉल्ट असतो, पोटॅशियम सॉल्ट असतो आणि मॅग्नेशियम सॉल्ट असतो. ठीक आहे, तर हे बेसिक आहे, हे याच्यामध्ये असतो. आता विटॅमिन्स कोणते कोणते असतात? तर विटॅमिन B6 असते, त्याच्यानंतर विटॅमिन सॉरी टी काढायचं, सी काढतो मी. विटॅमिन, एक मिनटं, विटॅमिन B6 असते, त्याच्यानंतर विटॅमिन डी असते, त्याच्यानंतर विटॅमिन
ए असते, हे सगळं असते याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आयन्स कोणते? आयन्स मी सांगितले तुम्हाला, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम. त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त कोणतं असते? याच्यानंतर कॅल्शियम असते, कॅल्शियम आयन आहे. त्याच्यानंतर आयरन आहे, आयरन आयन पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोबाल्ट पण असते. ठीक आहे. तर हे सगळे न्यूट्रिएंट्स याच्यामध्ये मिळतात आपल्याला. कार्बोहायड्रेट पण, कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेट नसतो, आणि विटॅमिन सी नसतो. 0% मध्ये असतो. ठीक आहे. त्याच्यात फक्त प्रोटीन असतो, प्रोटीन आणि फॅट, हे दोन मेन इन्ग्रेडियंट आहे. येलोवाला फॅट आणि व्हाईटवाला प्रोटीन. ठीक आहे. ऑप्शनमध्ये बघा काय काय दिलेलं आहे. कार्बोहायड्रेट, विटॅमिन सी सांगितलं मी नाही आहे म्हणून. प्रोटीन आहे, फॅट आहे, प्रोटीन आणि आयन आहे. तर आपला आन्सर काय आहे? ऑप्शन ए. ठीक आहे. चलो, 8वा प्रश्न. ICDS प्रोग्राम रनिंग अंडर. ICDS प्रोग्राम विचारलाय. ICDS प्रोग्रामचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जातो एक्झाममध्ये. ठीक आहे. तर ICDSचा फुल फॉर्म काय आहे? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. हा फुल फॉर्म लक्षात ठेवा. फुल फॉर्मवर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. ICDSचा फुल फॉर्म काय आहे? तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. आता जर आपण थोडंसं हिस्ट्रीमध्ये मागं गेलो, तर 1974 साली इंडियन गव्हर्नमेंट 1974 साली इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं होतं? आपण नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन ॲडॉप्ट केली होती. ठीक आहे. आता हे आपण ॲडॉप्ट केली, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ ते आपला फोकस जो आहे हेल्थ केअरचा, तो कशावर गेला आहे? चिल्ड्रन्सवरती गेला आहे. आता चिल्ड्रन्सवर कुठल्या चिल्ड्रनवर? कोणत्या चिल्ड्रनवर? तर ICDS त्यांनी प्रोग्राम जेव्हा सुरू केला, तो ॲक्च्युली याच्या अंडर सुरू केला. कशाच्या? नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन याच्या अंडर सुरू केला. ठीक आहे. आणि तो सुरू केव्हा गेला? 1975 मध्ये. ही पॉलिसी अडॉप्ट केव्हा झाली? 1974 मध्ये. त्याच्यानंतर हा प्रोग्राम सुरू झाला. तर या प्रोग्राममध्ये त्यांनी 0 ते 6 वर्ष वयोगट याच्यामधले जे चिल्ड्रन आहे यांच्यावरती त्यांनी फोकस केला. ठीक आहे. तर याच्यामध्ये मग त्यांनी काय काय केलं बा? तर याच्यामध्ये त्यांनी एक वर्कर नेमला, त्याला आपण म्हणतो अंगणवाडी वर्कर. ठीक आहे. अंगणवाडी वर्करला सांगितलं की बा तुम्ही काय करा, हे 0 ते 6 वयोगटातले जे बच्चे आहे, ठीक आहे, त्यांच्यावर फोकस करा. आणि प्लस आणखी कोण? तर प्रेग्नेंट लेडीज, प्रेग्नेंट वुमन प्लस लॅक्टेटिंग, म्हणजे जी दूध देते अशी माता आणि जिला बच्चा होणार आहे अशी माता, त्यांच्यावर त्यांनी फोकस केला. ठीक आहे. मग याच्यात त्यांनी काय काय गोष्टी केल्या बा? तर याच्यात त्यांनी काय केलं, तर या अंगणवाडी वर्करला ग्रोथ मॉनिटरिंग करावं लागते. ग्रोथ मॉनिटरिंग, त्याच्यानंतर सप्लिमेंटरी न्यूट्रिशन आणि प्लस इम्युनायझेशन. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी ही अंगणवाडी वर्कर बघते. आणि हे कशा अंडर केलं जाते? ICDSच्या अंडर केलं जाते, जे 1975 मध्ये सुरू झालं होतं. ठीक आहे. ते हे ICD. याच्या व्यतिरिक्त याच्यावर कुठलाच प्रश्न येत नाही, हेच प्रश्न येतात किंवा मग याचा फुल फॉर्म विचारतात. ठीक आहे. तर काय म्हणते? अरे हा, मी तुम्हाला ते सांगितलंच नाही. हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर सुरू झालं होतं? तर हे सुरू झालं होतं मिनिस्ट्री ऑफ सोशल अँड वुमन वेलफेअर. ठीक आहे. याच्या अंडर हे सुरू झालं होतं 1975 ला. तर डिपार्टमेंट ऑफ सोशल वेलफेअर इथे दिलेलं आहे, ऑप्शन सी. तर हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न 9वा. द रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन ए इज. विटॅमिन एचा रिचेस्ट सोर्स विचारलेला आहे. ठीक आहे. तर इथे आपला बघा, कॅरट हा पण सोर्स आहे विटॅमिन एचा, फिश पण आहे, पीस पण आहे आणि कॉड लिव्हर ऑइल पण आहे. पण त्यांनी विचारला काय? रिचेस्ट विचारलाय. रिचेस्ट कुठला आहे? तर विटॅमिन एची जर गोष्ट करतो आपण, म्हटलं विटॅमिन ए, तर विटॅमिन ए असतो कॉड
कॉड नावाची एक फिश असते, तिच्या लिव्हर ऑइलमध्ये. हे सर्वात भयंकर सोर्स आहे हा. याच्यात सर्वात जास्त असते विटॅमिन ए. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यात फक्त विटॅमिन एच नाही, याच्यामध्ये विटॅमिन डी सुद्धा भरपूर असते. ठीक आहे. तर याचा आन्सर काय आहे? ऑप्शन डी, कॉड लिव्हर ऑइल. कॉड फिश लिव्हर ऑइल और फिश लिव्हर ऑइल असं जरी ऑप्शन असलं तिथे फिश लिव्हर ऑइल, तरी तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. विटॅमिन ए, विटॅमिन डी. त्याच्यानंतर आहे खूपच सोपा प्रश्न, पण हा प्रश्न ट्रिकी आहे आणि हा येतो म्हणजे येतोच, प्रत्येक एक्झाममध्ये विचारलाच जातो. DHS झाला, DMR झाला किंवा मग आता हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे. लाईफ स्पॅन ऑफ आरबीसीज लक्षात ठेवा 120 डेज है ना, 120 दिवस. आणि जुन्या झालेल्या आरबीसीजला काय म्हणतात? सेनाईल आरबीसीज म्हणतात. सेनाईल आरबीसीज. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. चलो, आजच्या क्लासमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया.